हो. चला लवकर लवकर चला. पळा 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 पळा. चला इकडं. हॅलो मम्मी साहेब. हो तो सत्य आहे ना. आमच्या पाठीमागे लागला आम्ही पळतोय. तू तू पळा पळा तिथलं पळा. पण ते मंजुरीची आत्या ना तो माहित का नाही, कॉन्स्टेबल मंजूची आत्या आत्ता त्यांना खाऊ देत सत्याच्या तावडीत. आणि तुम्ही तिथनं निघा आणि त्यांना मात्र तस ठेवा. पळा निघा 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 निघा. बरं बरं ठीक आहे. चल चल झालं काम आपलं. मज्जा येणार. तर माझ्या इथं जमलेल्या आयांनो बायांनो दादांनो भावांनो तात्यांनो सख्यांनो निवडून येणार चप्पल चप्पल. सत्याची गाडी तर इथंच आहे. सत्य कुठे आहे मग? गेले. कुठे गेलाय हो माणूस? अरे देवा. कुठे गेला? दारू एक पाणी. अरे मम्मी साहेब निवडून यायच्या आधीच भ्रष्टाचार करायला लागली. दारूत पण भेसळ. नवीन असं काहीतरी नंतर चढेल. अरे देवा. कुठे गेलाय हो माणूस आता? कुठं तर पाडला कोणाला? हे कुठनं गावलं तुम्हाला? ते बाटल्या वाटत होतं का मग काय लोकांनाच वाटायचं का म्हणून एक दोन मी माझ्याकडे ठेवल्या. हो तुम्ही मेला का नाही तरी तुमची दारू सुटायची नाही. तो सत्य आल्या तर डोक्यात हातोडी घालन की. एकतर ती हातोडी केवढी आहे बघितलं का नाही? घाबरायचं नाही. ही जर का चढायला लागली ना एकदा एवढा काय एवढा हातोडा आणू दे. सत्य वित्तेला घाबरत नसतं मी. हातोडे डोक्यावर काय अंगावर खाईत मी. आता का नाही माझी चप्पल खाताल त्याच्या हातोडीच्या आधी. उठा पटकन इथं. अयो त्याचीच गाडी आहे. उठा लवकर चला. चला चला चला. नाही मी काय नाही केलं सॉरी. चला लवकर पळा. हो थांबा थांबा थांबा. काय ते सुरवीनबाईने आपल्या बरोबर पंटर दिलं होतं. ते कुठं आहे ते? हे काय तर नाही येत. कुठे गेलं? म्हणजे त्या मम्मी साहेबांनी मला एकट्यालाच भंगार दारू दिली. त्यांना बारीतली दिली म्हणून दारू पिऊन पडले असतील ते. म्हणजे हे समधी आपल्याला सोडून गायब झाले असतेली. असल असल. सत्या मागं लागलाय म्हणल्यावर ते कशाला थांबतील.
मिनिटात सगळ्या जन्मलायचं पाहिजेत. या लवकर, या बाहेर. झालं समाधान? झालं का तुमचं समाधान? अरे एका दारूच्या बाटलीसाठी आणि एका साडीसाठी स्वतःचं इमान न काही कुरे. अनेक शूरवीरांनी त्यांचं बलिदान देऊन या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलंय. त्यात लोकशाही निर्माण केली आहे. ती कशासाठी? ह्याच्यासाठी? अरे एका दारूच्या बाटलीसाठी आणि एका क्षुल्लक कपड्यासाठी आज तुम्ही तुमचं मत विकाल. पण पुढच्या येणाऱ्या पिढ्या तुम्हाला शिवाय शब्द देतील. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, एका मताच्या बदल्यात ते तुमच्या हातातून तुमची 5 वर्ष काढून घेत आहेत. 5 वर्ष. आणि जर तुम्हाला ताठमानाने जगायचं असेल ना, तर तुमचं अमूल्य मत असं ऐकू देऊ नका. शेवटी प्रश्न तुमचा आहे. तुम्हाला नक्की काय पाहिजे त्याचा आहे. मग तुम्हाला काय पाहिजे हे तुम्हीच ठरवायचं. तुमची प्रगती, तुमचा विकास, की तुमचा होणारा ऱ्हास. आणि सरकारला प्रश्न विचारून काय होत नसते. एक नाग